अदरवाईज आमचा उद्योग असा आहे की जगामध्ये काही चांगलं घडतच नाही असं वाटावं, अशा प्रकारच्या उद्योगात आम्ही काम करतो. आणि तरी असं वाटतं अशा वेळी की अरे नाही, काही चांगलं घडतंय. अंधार आहे, पण त्यामध्येच आमची ही दीपावली आहे, ती दीपावली आहे. एवढा दीपोत्सव अशा अंधारामध्ये होतो आहे. ही खरोखर फार चांगली आणि आश्वासक अशी गोष्ट आहे. आणि मला छान असं वाटत होतं की आमच्या ह्या 2 वाघिणी त्यांना शौर्य पुरस्कार मिळाला. आमच्या अंजुताई त्यांना प्रामाणिकपणासाठीचा पुरस्कार मिळाला. आमचे मधुकर त्याला त्यागासाठीचा एका अर्थाने पुरस्कार मिळाला. लीना मॅडम त्यांना कर्तव्यासाठीचा पुरस्कार मिळाला. मला नेहमी असं वाटतं की या सगळ्याचं एकत्रीकरण असणं फार आवश्यक आहे. शौर्यासोबत प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिकपणा नसेल तर शौर्याचा काही अर्थ नाही. आणि शौर्य नसेल तर प्रामाणिकपणा दुबळा आहे. त्यामुळे शौर्यासोबत प्रामाणिकपणा असला पाहिजे. त्यागही असला पाहिजे आणि त्यातून आपलं कर्तव्य काय तेही कळालं पाहिजे. या सगळ्यांना एकत्रितपणे तुम्ही ज्या प्रकारचं काम करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला खरं आनंद आहे म्हणजे मभा चव्हाणांसारखा कवी इथे आहे. विठ्ठल जाधव आमचे जुने मित्र आहेत. म्हणजे गंमत बघा, की अ, शौर्य पुरस्काराच्या वाघिणी आहेत आमच्या श्वेता आणि परिक्रमा. या दोघींनी जो संघर्ष केला प्रामुख्याने त्यामध्ये पण एक निवृत्त पोलीस अधिकारीच होता. हे पण निवृत्त पोलीस अधिकारी आहे. लोक तिथेही असतात, लोक इथेही आहेत. विठ्ठल जाधव आमचे आहेत, की त्यांनी किती छान पद्धतीने म्हणजे त्यांची इनिंग पण खूप चांगली होती. इनिंग नंतर ते ज्या प्रकारचं काम करतायत मी बघतोय. लीना मॅम, संदीप यांचं मला खूप कौतुक आहे. विशेषतः संदीप हा फार आंबेडकरी विचारांचा अभ्यासक, अशा प्रकारचे विचारवंत आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलही मला अत्यंत औत्सुक्य आहे आणि खूप चांगलं काम सगळेजण करतात. मभा दिवस फार वाईट आलेले आहेत. मग तुम्ही इथे आहात ते बरं आहे, साताऱ्यात नाही आहात ते. पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जाहीरपणे असं म्हणतात, की गाव सुधारायचं असेल तर पाटील आणि कुलकर्णी यांना युती करावी लागते. ते मुळात आता कोण कोणाशी युती करेल कळत नाही. कोण कोणाशी आघाडी करेल काही कळत नाही. आमचा भाऊसाहेब आजबे मागे बसलाय कोपऱ्यात. तो आता कुठल्या कुठल्या आघाडीसाठी प्रयत्न करतोय लातूरमध्ये इकडे तिकडे असं. कोण कोणाशी युती करेल, कोण कोणाशी आघाडी करेल माहिती नाही. पण संमेलनाच्या अध्यक्षांच्या मनातून अद्यापही जात जाऊ नये. मी पाटील आहे. मी पाटील आहे आणि गाव सुधारण्यासाठी कुलकर्णी आणि जोशांना युती करावी लागते असं जर ते म्हणत असतील तर अशा कालखंडामध्ये आपण काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे. अशा वेळी आपल्याला माणूसपण जागृत करणारा अशा प्रकारच्या काही गोष्टी करायच्या असतील तर मला असं वाटतं हे काम अत्यंत महत्वाचं आहे. आणि दीपाली त्यांची पूर्ण टीम सातत्यानं या प्रकारचं काम करते आहे. मी मागे असं म्हटलं होतं की मुळात असं असतं की एक गोष्ट आहे की कोणाची तरी सुई हरवलेली असते. बाबा सुई हरवलेली असते आणि ती सुई तो शोधण्यासाठी एका विजेच्या खांबाखाली जातो आणि सुई शोधायला लागतो. त्याला विचारतात की ती सुई कुठे हरवली? तो म्हणतो ते लातूरकडे हरवली. मग इथं का शोधतोय? ते पुण्यात जरा लाईट आहे. जिथे सुविधा आहेत सगळ्या तिथे काम उभं करण्यापेक्षा सुद्धा जिथे सुविधा नाहीत त्या ठिकाणी जाऊन काम उभं करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आमचा मधुकर हा लातूरमध्ये जाऊन ज्या प्रकारचं काम उभं करतो आहे. तुम्ही कल्पना करा म्हणजे श्वेताचं एवढं उत्तम चाललं. तिला काय म्हणावं हा प्रश्न. म्हणजे तिच्या कादंबरीचं नाव आहे मला काय त्याचं, पण ती मला काय त्याचं म्हणत नाही. किंबहुना मला सगळ्याच गोष्टींचं काहीतरी आहे देणं घेणं असं म्हणणारी ती आहे. ती कादंबरीकार आहे. उत्तम शिकलेली आहे. आता शौर्याबद्दल सगळा उल्लेख झालाच. आणि एवढं करून जिल्हा परिषदेची निवडणूक ती लढवते आहे. कारण मला माझ्या पाचोऱ्यात जाऊन काम केलं पाहिजे किंवा पुण्यामध्ये माझ्याकडे सगळी प्रसिद्धी आहे, सगळा ग्लॅमर आहे, सगळं आहे. पण ते सोडून मला माझ्या गावात जावं लागेल आणि माझ्या गावात काहीतरी काम करावं लागेल. ही वाटणारी माणसं आहेत ना. आता लीना आणि संदीप ते आय-पी-एस झाल्यावर काय करायचं असतं आयुष्यात? आपल्याकडे तर इतकी भयंकर अवस्था आहे की आय-एस आणि आय-पी-एस होणं हे करिअरचं सर्वोच्च टोक मानलं जातं. जरा पलीकडे गेला तर ते युपीएससीच्या स्वप्नापायी लाखो पोरं कशी वेड्यासारखी काय म्हणजे मला दुःख होतं. आणि मी सांगतो की हा आय-एस आय-पी-एस नावाचा मूर्खपणा बंद करा. किती आयुष्य सुंदर आहे. जगात एवढं करिअर आहे. काय आय-एस व्हायचं प्रत्येकाला आय-पी-एस व्हायचं. पण आय-एस व्हायचं, आय-पी-एस व्हायचं, पैसे खायचे. हा उद्योग आहे का हा? युपीएससीच्या मॉक इंटरव्ह्यूला सलग 7 वर्ष मी होतो राज्य सरकारच्या वतीनं. इंटरव्ह्यू पॅनलवर मी असायचो. प्रत्येक वर्गात मला देश बदलायचा. आता ते काय देश बदलतात मी बघतो सेवेत असताना. त्यातली काही मुलं झाली आय-एस आणि आय-पी-एस. हे मी काय सांगतो वास्तव हे असं आहे. आय-एस मी तुम्हाला काय सांगतो सगळ्या व्यवस्था त्यामध्ये माध्यम आहेत, ब्युरोक्रेसी आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे. असे सगळे खांब कोसळत असताना सुद्धा लीना आणि संदीपांना असं वाटतं की नाही मला बाबासाहेबांच्या विचाराने काहीतरी काम उभं करायचं आहे म्हणून त्यांचं कौतुक आहे.
नागालँड सारख्या राज्यात जाऊन तिथे ज्या प्रकारचं काम या लोकांनी उभं केलंय, मला प्रचंड कौतुक आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की ही सगळी माणसं दीपावली तू कशी एकत्र आणतेस मला कळत नाही. आणि ही माणसं एरवी आम्हाला भेटत नाहीत, पण तुझ्या निमित्तानं मात्र ही सगळी माणसं अशी एकत्र येतात. ही खूप आनंदाची आणि खूप छान गोष्ट आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे शेवटी असं आहे की वाईट आहे, हे वाईट आहे, हा अंधार आहे, खूप अंधार आहे, खूप अंधार आहे, याच्यावर 5 तास भाषण करता येणं शक्य आहे. मधुकर आमचं भाषण करत नाही, पण तिला एक सोपा मार्ग आहे ना. तुम्हाला माहित आहे का, मी लंडनला ही पण शिकल्या, दोघी शिकल्यात लंडनमध्ये. मी मध्यंतरी लंडनला गेलो, तर एका कार्यक्रमाला गेलो होतो. लोक 7 ते 8 मिनिटाच्या वर बोलत नाहीत. आपल्याकडे बोलतोय बोलतोय, अरे एवढी लोक भाषण करतात, एवढे लोक भाषण ऐकतात, एवढी कीर्तनं होतात, एवढी प्रवचनं होतात, तरी आपलं असं का? याचं कारण आपण बोलभान आणि ढोंगी आहोत. सादिक खान लंडनचा महापौर झाला. लंडनचा महापौर झाल्यानंतर सादिक खानचं ऍक्सेप्टन्स स्पीच 3 मिनिटांचं. जोरान ममदानी न्यूयॉर्कचा महापौर झाला, ऍक्सेप्टन्स स्पीच 4 मिनिटांचं. पण त्या 3-4 मिनिटांच्या हेडलाईन झाल्या आपल्याकडे 3 तास. ते साहेब येण्यापूर्वी किल्ला लढवणं वेगळाच असतो. साहेब येत आहे, हा बोलतोय, साहेब येत आहे, हा बोलतोय, आणि बोलताना गप्पा है. प्रत्यक्षात सर आपलं ते वेगळंच आहे. जातीबद्दल बोलायचं, जाती अंताबद्दल बोलायचं, खाली गेले की जरा नाही मुलीचं लग्न करायचं, जरा कुंडली. अरे भाषणात काय बोलला होता? त्या दांभिकपणानं आपलं भयंकर नुकसान केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की कमी बोलणारे लोक आहेत ना, कमी बोलणारे लोक आणि काम करणारे लोक जे आहेत त्यांना बळ देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून दीपाली तुम्ही खूप महत्वाचं काम करता. तुम्ही कल्पना करा, म्हणजे बघाशी श्वेता बोलली, परिक्रमा बोलली, आणि या पोरींचं मला भयंकर कौतुक आहे. मी त्यांच्यासाठी मी स्वतः त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांशी भांडलो. ते 12 वाजता मी फोन केला, म्हणजे तुम्हाला IPS केलं कोणी? काय झालं माहितीये का, सगळ्यात मोठी अडचण काय झाली विठ्ठलराव, ज्या ज्या देशांमध्ये इंग्रजांचं राज्य होतं त्या त्या देशामध्ये ब्युरोक्रेसीला नको तेवढं महत्व आलं. पण मी असं बघतो की बाकीचे, आता अमेरिकेत तुम्ही गेलात ना, तर अमेरिकेमध्ये सगळ्यात उत्तम बुद्धिमान मुलं ही पत्रकार होतात, प्राध्यापक होतात. बरोबर, त्यांना असं वाटतं की नाही, हार्वर्डला प्राध्यापक असणं हे माझं सर्वोच्च हे आहे, मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, मला संशोधक आहे. भारतामधले बुद्धिमान काय व्हायचं असतं, IAS. कारण ती इंग्लिश सरकारमध्ये कलेक्टर. मला कधीच कळत नाही की समजा 4 मित्र बसलेत आणि कलेक्टर आला, लोक अशी वेड्यासारखे उभे राहतात. अरे पण माणूस बसू काय. हे जे आहे ना, कलेक्टर किंवा या सगळ्या या कुठल्या व्यक्तिगत माझा मुद्दा नाही, मला या व्यवस्थेबद्दल बोलायचं. आणि मग त्यामुळे होत असं की त्यांना असं वाटायला लागतं की मी जगाचा काय पूर्ण सगळा कारभारी मीच आहे, मी जगाचा मालक आहे. मला कायम प्रश्न पडतो, आपल्याकडे 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत बदलण्यासाठी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणूस अत्यंत महत्वाचा आहे, आणि तो कोणी माणूस असो त्याला माणसाचे हक्क मिळाले पाहिजे. लंडनमध्ये मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेलो, तो कुलगुरू सायकलवर आले आणि तो स्वीपर होता. तो स्वीपर त्याला म्हणतो, हाय मार्टिन, हाव आर यू? कुलगुरूला. आपलं कुलगुरूला स्वीपर. म्हणजे मी संपादक आहे, माझ्या माझा ऑफिस बॉय ताडकन उभा राहतो, मी आलो होती, आणि तो मला हाय संजय म्हणजे नाही म्हणू शकत. मी संपादक आहे, ऑफिस बॉय आहे. तो असं निवांत. ही जी गंमत आहे ना, तिकडे आम्ही गेलो तर तिथे एक ते मिल डील नावाचा प्रकार असतो, की सँडविच, थम्सअप असं एकत्र काहीतरी वगैरे, 8 पाऊंड वगैरे. आम्ही वर आलो, एक पोलीस ऑफिसर आला, तो असा छान असा त्याचा युनिफॉर्म वगैरे होता. पोलीस ऑफिसरने कळालंच, तू रांगेत उभा राहिला, गेला, घेतलं, ऑनलाईन बिल पे केलं, बाजूला गेला. तर मी गेलो त्याच्याकडे. आम्हा लोकांना ही सवय ना की मी गेलो, तुम्ही कोण आहात? तर मला कळलं की तो तिथला DCP आहे. पण तो DCP असून रांगेत उभा राहिला, आणि DCP असून पैसे देतोस. DCP आपल्याकडे बिर्याणी फोनवर मागवतात. तो मला म्हटला, मी म्हटलं आमच्याकडे PI पण रांगेत उभा राहत नाही. तो म्हणला, बॉस इथे PIS काय PM जरी आला तर तो रांगेत उभा. सर्वसामान्य माणूस अत्यंत महत्वाचा आहे. आणि हे सगळे लोक, हे सगळे IPS, सगळे अमुक धमुक, सगळे राज, आणि यांचं ते राजकारणाबद्दल आपण काय करून टाकलंय. एखादा माणूस नगरसेवक झाला की बघ महानगरपालिकेला काय चाललंय. राजकारणाचा एवढा चिखल मी कधी पाहिला नव्हता. आता चिखलातच कमळ उगवतो हा मुद्दा.
किती चिखल. मी बघतो ते पोरी रडतात. मला आईने विचारलं, पण संजू ते एवढं का रडतात टीव्हीवर बघताना? म्हटलं अगं आई अक्कू, मी आईला अक्कू म्हणतो, अगं अक्कू लोकशाहीची अंत्ययात्रा निघालेली आहे म्हणून सगळे रडतात. पण किती महत्वाचं गरजे बघा. मी परवा लिहिलं होतं, डॉक्टर मनमोहन सिंगांची मुलगी उपिंदर सिंग खूप मोठी हिस्टॉरियन आहे, स्कॉलर आहे, अशोका विद्यापीठाचे डीन. आणि ते एकदा आले होते, आपलं संजय नहारनं त्यांना बोलवलं होतं. तर ते व्याख्यानाला जायचं काही मला आलं नाही. आता पण माझी ही वेळ अशी आहे ना, मला आग्रह लिहायचं आहे तर मला संध्याकाळी कार्यक्रम असायचा असल्यामुळे मला जमलं नाही. तर मी त्यांना म्हटलं की पण मला त्यांना नंतर भेटायचं. तुम्ही सकाळी या, सकाळी आपण भेटू. सकाळी भेटायला गेलो. संजय नहार मला सांगत होते, म्हणजे ह्या जेव्हा एअरपोर्टला आल्या तर मी त्यांना विचारलं की कुठली गाडी पाठवू. त्याने कशाला गाडी पाठवते, मी रिक्षाने येते. त्यामुळे आम्ही गाडी पाठवली शेवटी. मग त्या आल्या, त्यांनी कोणाला बॅग उचलू दिली नाही. माझी बॅग आहे. त्यांचे मिस्टर, त्याचा नवरा तोही प्राध्यापक आहे, ते सोबत होते. बॅग उचलू दिली नाही. एकदम साधी साधी साडी, साधे कपडे, सगळं साधं. तर मी त्यांना पहिला प्रश्न विचारला मुलाखत घेताना, तुम्ही डॉक्टर मनमोहन सिंग यांची मुलगी आहात, 10 वर्ष बाप पंतप्रधान, 4 वर्ष राज्यसभेतला विरोधी पक्ष नेता, 4 वर्ष आरबीआयचा गव्हर्नर, तुम्ही डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कन्या आहात, तरी तुम्ही अशा कशा? ते म्हटलं त्यामुळेच अशा. माझ्या बापानं मला सांगितलं की कुठल्याही सर्वसामान्य माणसाचं तेच महत्व जे तुझं आहे. मानवी हक्क वगैरे आपण म्हणतो ना, याला मानवी हक्क म्हणतात. की प्रत्येकाला अंजुताई असो किंवा संजय आवटे असो, अंजू असो की संजू असो, सगळे हे जे आहे ना, हे पहिलं आपण शिकलं पाहिजे. क्रमांक 1, ही जी सवय लागली आपल्याला कोणाला अकारण मोठं मानण्याची, आणि नंतर कालांतराने काय होतं त्यालाही सवय लागते, त्यांची चूक नाहीये. विठ्ठल जाधवांना वारंवार तुम्ही सॅल्यूट कराल ना, त्यांना पण सॅल्यूटची सवय लागते ना. काय होतं, 10 लोकांनी सॅल्यूट केले, 11 न करणार हा काय करत नाही. ते विदर्भामध्ये आमच्या माहिती आहे का, आज तुम्ही उभा राहिलात ना, मी बसलो, विदर्भात गेलो होतो, कोण संपादक म्हणून 2 वर्ष गेलो होतो. मी बसलो खुर्चीवर आणि ते रिपोर्टर वगैरे यायचे, ग्रामीण वार्ताहर जवळ यायचे, पाया पडला, पाया का पडतो. पण सायकोलॉजी अशी असते की आमचा कार्यक्रम होता, लोकमतचा वर्धापन दिन होता, आणि असं उभा होतो आणि प्रत्येक रिपोर्टर पाया पडायचं. पण नंतर आपल्याला बरं वाटतं, सवय होते. पण नंतर लक्षात असं आलं की अरे 22 जण पाया पडले, पण तो बार्शी टाकळीचा वार्ताहर नाही पाया पडला. ही सवय लागून जाते. म्हणून मी असं म्हणतो की पहिल्यांदा हे केलं पाहिजे की सर्वसामान्य माणूस अत्यंत महत्वाचा, वी द पीपल ऑफ इंडिया, मी जे नेहमी सांगतोय. अरे संविधान तयार झालं बॉस, ते अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला होता. संविधान सभेमध्ये डिस्कशन आहे, चर्चा आहे. पण अर्पण पत्रिका फार महत्वाची असते. मी नेहमी गमतीने सांगत असतो, तुमच्या श्वेताने पुस्तक लिहिलेलं आहे, पुस्तक लिहिलं, आमच्या एका मित्राने कादंबरी लिहिली, आणि कादंबरी अर्पण कोणाला केली माहितीये का, बायकोला. आणि लिहिलं असं, माझ्या प्रिय पत्नीस ही कादंबरी सप्रे, आणि खाली लिहिलं, जी नसती तर ही कादंबरी 4 वर्षांपूर्वी झाली असते. तर अर्पण पत्रिका फार महत्वाची असते. संविधान अर्पण कोणाला करायचा असा मुद्दा पुढे आला. काही लोक म्हटले देवाला अर्पण करू, तर कुठला देव काही खरं नाही, गांधींना अर्पण करू, गांधी राष्ट्रपिता आहेत वगैरे. सगळ्यांनी ती कल्पना फेटा सांगितलं की आपलं संविधान आपण कुणाच्याही चरणी अर्पण करणार. म्हणून भारताचं संविधान हे जगातलं एकमेव संविधान आहे जे असं म्हणतं, आम्ही आमची राज्यघटना स्वतःप्रत अर्पण करतो. मी कायम सांगत आलो की हा देश कुठल्या मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश तुमचा आणि माझा, सर्वसामान्य माणसांचा. पहिला मुद्दा शिकला पाहिजे, हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. प्रत्येक सामान्य माणसाला तेच स्थान, तेच बळ मिळालं पाहिजे. याला मानवी हक्क म्हणतात. म्हणजे खरं म्हणजे या आमच्या वाघिणींनी संघर्ष करण्याची गरजच नाही. जेव्हा ते येते विषय संपला. तुम्ही पोलीस आहात, पोलीस स्टेशनला जेव्हा कन्या येते, मुलगी येते, बरं महिला पोलीस अधिकारी असते. सर्वसामान्य माणसाकडे हे बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता बॉस ढोंगीपणा बंद आहे. गांधी थोर का हो? म्हणजे गांधी म्हणाले की नेहमी खरे बोलावे, म्हणजे ते काय पहिल्यांदा म्हटले का? असं खूप लोक म्हटले होते. गांधी थोर यासाठी, कारण गांधी जे म्हणाले ते त्यांनी केलं सुद्धा. अदरवाईज नेहमी खरे बोलावे हे यापूर्वी किती लोक म्हटलेले. आपण आपल्या शाळेमध्ये नेहमी खरे बोलावे सुविचार असतातच ना. आपण गांधी कुठे होतो? आणि कृती यातलं अद्वैत हे आपण शिकलं पाहिजे. मी म्हटल्याप्रमाणे आपण लोक खूप बोलभाट आहोत, बोलतो. एक गंमत मध्ये सांगितले होते
लंडनला आमचा नागराज मंजुळे गेला होता आणि तो आल्यानंतर मी त्याला विचारलं, पण नागराज तू लंडनमध्ये काय वेगळं बघितलं? मला माहिती आहे हा काहीतरी वेगळंच बघतो, म्हणजे आपण आपलं वेगळं नाही. मी आपला गेलो की सादिक खान, महापौर, तिथली निवडणूक पद्धती वगैरे असलं काहीतरी बघ, हा काहीतरी भलतच बघतो. तो म्हणा सर, लोकांना मी विचारलं अशी कुठली शिवी आहे की दिली की तुम्हाला त्रास होतो? तू काय विचारतो राहून? सर शिवी माणूस करू आपल्याकडे कसं असतं, समजा एखाद्या शिवी दिली ती चालेल पण ही नाही चालणार असं असतं ना. म्हणजे तुमच्या कुठली शिवी आहे की लंडनच्या माणसाला चालतच नाही? विचार 25 अधिक लोकांनी मला एक शिवी सांगितली. कुठली शिवी? म्हणजे लायर, म्हणजे खोटारडा. म्हटलं खोटारडा ही आमच्याकडे शिवीच नाही. लहानपणापासून आलेला बाडा खोटा कुठला की आपल्याला सवय लागली खोटारडेपणाची, दांभिकपणाची. ते सोडली पाहिजे. मी जे बोलतो, मी जर इथे जय भीम म्हणतो ना, तर मी त्या मूल्यांशी प्रामाणिक असले पाहिजे. मी परवा एका सभेमध्ये म्हणालो, जय भीम म्हणता तुम्ही, बाबासाहेबांनी आम्हाला निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क दिला आणि मतं विकता, हे कसं जय भीम? त्याला जय भीम म्हणत नाही. सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख वारंवार होतो. सावित्रीबाईंमुळे आम्ही इथपर्यंत आलो. म्हणजे सावित्रीबाई असताना पण तुम्ही इथंच कशा राहिल्या, हा मुद्दा आहे. जरा पुढे जा ना. केवळ कमावणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे सावित्रीबाई नाहीये. सावित्रीबाई म्हणजे मूल्य आहे, व्हॅल्यू आहे. कुठल्यातरी भयंकर लग्नात जायचं, ते फोटो काढायचे सेल्फी आणि ते पोस्ट करायचे. सावित्रीची लेख अशी असते. सत्यशोधक लग्न केलं तिनं, सत्यशोधक लग्नाची चळवळ सुरू केली. तू कशी काय असे फोटो काढू शकतेस? कुठेतरी मुंजीला जायचं, ते मुंजीचे फोटो सेल्फी आणि सावित्रीची लेख. लक्षात घ्या, तुम्हाला ज्यांचं नाव घ्यायचंय, मी नेहमी सांगतो, तुम्हाला जो वारसा सांगायचा आहे तो वारसा सूर्यासारखा, तो तुम्हाला भस्मसात करेल, पण तुम्हाला तो वारसा सांगावा लागेल किंवा मग तो वारसा सांगणं बंद करा. उगाच फुले शाहू आंबेडकर म्हणजे मला त्या लंडनचा पुन्हा उल्लेख होता. दोघे असते मला लंडन जास्त आठवत आहे. ते दोघे लंडनमध्ये शिकल्या. त्या लंडनमध्ये थेम्स नावाची नदी आहे. अरे काय सुंदर नदी माहिती का, आपल्या गोदावरीपेक्षा छोटी नदी, इतकी सुंदर नदी. सादिक खानला मी विचारलं, तर तोही तसा भारतीय वंशाचा आहे ना, त्याला म्हटलं सादिक खान, म्हटलं तुमच्याकडे थेंबची तुम्ही एवढी काळजी का घेता? म्हटलं कारण तुम्हाला सांगतो, कारण आम्ही नदीला आई मानत नाही. आणि आपली अवस्था काय? आपली नदी बघा, आई का आपली मुळा मुठा, भीमा, पवना, चंद्रभागा, आणि मग जरा गोदावरी, आणि मग जरा जरा पाऊस आला ना त्या घरात घुसल्या. तुम्ही नदीवर घर बांधाल ना तर घरात नद्या घुसतील. तुम्ही नाल्यांवर इमारती उभ्या कराल, इमारतीत नाला घुसणार आहे. भाऊसाहेब तुला गंमत सांगतो, अमेरिकेत माझा एक मित्र माझ्याकडे आला होता आणि तो आला तर तेव्हा एका नेत्याची सभा होती पात्रामध्ये, नदीपत्र सभा होती, नदीपत्रात सभा होती आणि माझं फोनवर बोलणं सुरू होतं. पण नदीपत्रात सभा त्याला फार इंटरेस्टिंग वाटलं, म्हणजे मला त्या सभेला यायचं. पण तो नेता फार किरकोळ होता, त्यामुळे मला जायचं नव्हतं खरं म्हणजे. मी रिपोर्टला फारच म्हटलं, तर मी म्हटलं ठीक आहे, तुला यायची इच्छा आहे का? पण मला नदीपत्राची सभा बघायची. मी बातमीदार मी गेलो सभेला. नदीपत्राची सभा झाल्यानंतर मला म्हटलं नदीपत्रात सभा कुठे होती? त्याला वाटतं नदीपत्रात सभा म्हणजे तरंगती सभा आहे. नदीपात्र आहे, नदी कुठे गेली? म्हटलं ही आमची पात्रता. हे का घडतं, का घडतं? अरे मला कळत नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आणि अभ्यासाच्या नावाने बोंब, पुस्तकं सरस्वती, पूजा, वाचतो कोण? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये कुलगुरूंचं चेंबर, त्याच्या खाली बिअर बार. सगळ्या विद्यापीठांमध्ये बार आहेत. केम्ब्रिजला जा, ऑक्सफर्डला जा, त्या सोहळ्याला जा, सगळीकडे वर वर एखादा चेंबर असतं, खाली बार असतो. प्राध्यापक आणि विद्यार्थी छान ड्रिंक्स घेत गप्पा मारत असतो, काम करत असतो. मी त्यांना म्हटलं बापरे, तुला हा बापरे हा तुमचा प्रॉब्लेम. जेव्हा ओरिएंटेशन होतं फर्स्ट इयरच्या मुलांचं, अनेक विद्यापीठांमध्ये कंडोम दिलं जातं सेकंड इयरच्या सिनियर मुलांकडून. ते कंडोम हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मी जे म्हटलं ना, आपल्याला दांभिकपणे सोडून प्रामाणिकपणाला भिडावर. ही सुरेश भटांची गझल आहे ना, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार. हे वाचाळता बंद करून आपल्याला प्रामाणिक. लोक इतकं खोटं खोटं बोलतात माहितीये का, मला आता भाषणाचा कंटाळा आला. त्या सभांमध्ये ना
काय ते नीट वागणं माणसासारखं, बी नॉर्मल. खोटारडेपणा, दांभिक ढोंग हे आता आपण सोडलं पाहिजे आणि आपण मूळ मुद्द्यांना भेटलं पाहिजे. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे समकालीन वास्तव इतकं भयंकर आहे. अशा वास्तवामध्ये जी माणसं काम करतायत त्यांना तर बळ दिलंच पाहिजे, पण आपण सगळ्यांनी एकत्रितपणे, एकसंधपणे सोबत उभं राहिलं पाहिजे. जेव्हा काळ कठीण असतो तेव्हा एकमेकांची अधिक गरज असते. एकमेकांनी सोबत उभं राहणं फार आवश्यक असतं आणि अशा कालखंडामध्ये व्यक्तिगत मतभेद विसरून एक समुदाय म्हणून आपल्याला एकत्र यावं लागतं. श्वेता आणि संजय हॉटेलमध्ये कदाचित काही मतभेद असू शकतील, परिक्रमामध्ये आणि श्वेतामध्ये काही असू शकतील, पण व्यापक हितासाठी आपल्याला एकत्रितपणे काही करावं लागेल तर बदल होऊ शकतो. नाहीतर गाव सुधारण्याची जबाबदारी ही पाटील आणि कुलकर्ण्यांवर आहे असं म्हणणाऱ्या माणसांवर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. बाबा चव्हाण बसले, बाबांची कविता मी नेहमी उद्धृत करतो. ज्ञानदेवांना कसं हे ज्ञात नाही, ज्ञानदेवांना कसं हे ज्ञात नाही, कोणताही वेद रेडा गात नाही, जानवे घालू नका रे विठ्ठलाला, त्याला स्वतःची जात नाही. हे बाबांची कविता. असा आमचा बाबा आणि तिकडचा आमचा असा. काय करायचं? एक लक्षात घ्या, मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय, साहित्य गंभीरपणे घेतलं पाहिजे आणि ह्या पोरींना कळतं हे कारण ते स्वतः लिहितात म्हणून त्यांचं मला जास्त कौतुक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा मूकनायक सुरू केलं आणि मूकनायकच्या शिरोभागी तुकारामांचा अभंग होता. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवत. तुकाराम महत्वाचं आहे आपल्या सोबत, हे बाबासाहेबांना माहिती होतं. तो तुकाराम आता मंबाजींनी हायजॅक करायचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. अशा वेळी तुम्हाला तुकाराम समजले पाहिजेत. त्या बड्या बंड वाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला, ते ज्ञानेश्वर समजले पाहिजे. आणि हे समजायचं असेल तर हा दांभिकपणा, ढोंगीपणा सोडून जे अपहरण सुरू आहे ते तुम्हाला पहिल्यांदा बंद करावं लागेल आणि हे सांस्कृतिक राजकारण आहे हे लक्षात घ्यावं लागेल. पुणे पुस्तक महोत्सवात बघितलं का सांस्कृतिक राजकारण काय असतं? यांचा फोटो, पुस्तक वाचा. तुला रे काय, तुझा काय संबंध बाळा, तुझा पुस्तकांशी काय संबंध? नव्या पिढीने शिकलं पाहिजे, तुझा शिक्षणाशी काय संबंध बाळा? तर पुणे पुस्तक महोत्सव असो की हे असो, हे सगळे प्रयोग हे धुरंधरचे प्रयोग आहे. ते खेळवतात आणि खेळवून ठेवतात, पण अंतिमतः त्यांचा अजेंडा पुढे रेटतात. म्हणून हे कल्चरल वॉर आहे, हे सांस्कृतिक युद्ध आहे. याचा एक भान अदमास असला पाहिजे. आणि म्हणून मला खूप छान वाटतंय, दीपाली आमची फार गोड मुलगी आहे, हसते पण फार गोड ती. मला गोड हसणारी माणसं फार आवडतात. मी लोकांना कायम सांगतो. हे मध्यंतरी मी एका शाळेमध्ये गेलो, त्या अलीकडे इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत ना, त्या मुख्याध्यापकांना काहीतरी प्रिन्सिपल वगैरे म्हणतात बरं का, प्राथमिक शाळेमधल्या सुद्धा. तर अशा आणि आमच्या एका मित्राच्या मुलाचं ऍडमिशनसाठी मी गेलो. म्हटलं मॅडम, 5 मिनिट झालं मी त्यांना म्हटलं मॅडम मला तुमच्या शाळेत ऍडमिशन घ्यावं असं वाटत नाही. म्हणजे का? म्हणजे 5 मिनिट झाली तुम्ही हसलाच नाही. जे हसता येतं ते मुलांना काय शिकवणार? तुम्हाला हसता आलं. आम्ही दीक्षा किती हसते बघा छान. आणि दीक्षाला आईचं काय कौतुक वाटलं. तुम्ही कल्पना करा, हे जे गंमत आहे ना, अरे 10 लाख रुपये सोडणं, इथे काय चाललेलं तुम्ही गंमत बघ. म्हणजे जे चाललंय सध्या अशा वेळी एक लक्षात घ्या अंजू, करोडो रुपये मिळवणाऱ्या अनेक नेते आहेत, अनेक उद्योजक आहेत, तत्व पूर्णपणे सोडून जगणाऱ्या अनेक आया आहेत, अनेक बायका आहेत, पण त्यांच्या पोरीला जो तुझा अभिमान वाटतो ना तसा कधीच वाटत. तुला बाकी पुरस्कार अंजू मिळेल न मिळेल सगळं सोडून दे, हा पुरस्कार तर थोडंच आहे, पण त्या पोरीच्या डोळ्यात आपल्याविषयी असणारा अभिमान याशिवाय आयुष्य दुसरी कुठलीच गोष्ट नाही. तिला मनापासून वाटत. आदरात कसं असतं, बाप नेता असतो, पोरीला उमेदवारी पाहिजे असते, आई नेता असते, पोरीला उमेदवारी पाहिजे असते, म्हणून ते आपलं आई आई बाबा बाबा करत असते, पण अभिमान तिला माहित असतं की हा काय लायकीचा आहे. तो अभिमान आहे ना, तो अभिमान असला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारची माणसं आहेत ना यार, इतकी छान आहेत म्हणून ते हसते. अशी हसणारी माणसं आपल्याला छान तयार करायचं. आणि दीपाली तर दीपाने असं वारुळ तयार केले, नुसती वारुळी नाहीये, वारुळ तयार केले. आणि त्या वारुळामध्ये एवढे सगळे लोक असे येत आहेत, खूप छान चाललेलं आहे. अतिशय फार मनापासून सगळ्यांना सदिच्छा. दीपाली तू करत राहा. मागच्या वेळी जे लोक होते त्याहून संख्या वाढत चाललेली आहे, संख्या आणखी वाढत जाईल. किती लोक आहेत फार विचार करू नका. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी माणसं पहिल्यापासून सोबत होती ती आजही आहे. विठ्ठलराव आजही आहे, अंकुशराव ना सरांचं नाव संपतराव आजही आहे. ते सगळी माणसं आपले बाबा चव्हाण आहेत, मी आहे, आपण सगळे सोबत आहोत. आणि आपण निश्चितपणे काहीतरी उत्तम घडेल यासाठी प्रयत्न करत राहू. खरं म्हणजे आज मी येणं इथे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी नसतो आलो तर तुमचं काही बिघडलं नसतं, पण माझं फार बिघडलं असतं. लीना मला भेटल्या नसत्या, आमची अंजू मला भेटली नसती, त्या आमच्या वाघिणी मला खूप दिवसांनी या निमित्तानं भेटल्या.
मधुकरला पण मी सांगितलंय की त्या नव्या पिढीसोबत आपण काहीतरी छान काम करूया. खूप छान काम करत राहू. आयुष्य सुंदर आहे. मला कायम असं वाटतं बरं का, की अंधार कितीही बलशाली असला असं वाटतं आपल्याला. दाभोळकरांना मी विचारलं, नरेंद्र दाभोळकर, पण डॉक्टर नैराश्य येतं काही वेळा. मग तेव्हा तर ही गोष्ट भाऊसाहेब 14 पूर्वीची आहे. तेव्हा नैराश्य किमान यायचं तरी, म्हणजे आता तर काय 2014 पूर्वीची गोष्ट आहे. अरे हा राम आहे ना इथे, राम कसं काय आला? अच्छा, वा वा. 2014 पूर्वीची गोष्ट आहे. दाभोळकरांना मी विचारलं, पण डॉक्टर मला नैराश्य आल्यासारखं वाटतं काय वेळा. आपण एवढं बोलतो, एवढं लिहितो, काही घडतच नाही. अंधार झालाय असं वाटतं. दाभोळकर म्हटले, संजय तुला सांगतो, त्या अंधाराची गंमत असते. अंधार सांगतो मी फार बलशाली आहे. अंधार सांगतो माझी एवढी उंची आहे. हल्ली तर सांगतो की माझी छाती एवढ्या इंची आहे. असा अंधार सांगतो, पण अंधार मार्केटिंग करतो, पण तेवढा काही बलदंड नसतो. अंधाराच्या मार्केटिंगला अजिबात घाबरायचं नाही. आपण न घाबरता एकच करायचं, एक पणती लावायची, अंधार गायब होतो. या अंधाराच्या विरुद्ध लढण्याचं काम तुम्ही सगळे जर करता आहात, अंधाराची सेना हरणारच आहे आणि प्रकाश येणार आहे. खूप चांगलं काहीतरी सगळं घडणार आहे. ते घडण्यासाठीची ही सुरुवात आपण लोकांनी केली आहे. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा फार मनापासून कौतुक, अभिनंदन, धन्यवाद.